माजी आमदार अमित कृष्णाजी घोळा यांच्या शिवसेने शिंदे गटात हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश। पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभेचे माजी आमदार अमित कृष्णाजी घोळा यांच्या 16 मे रोजी एकनाथ शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून अमित घोळा यांनी पालघर जिल्ह्यामध्ये खळबळ माजून दिली। अमित घोळा हे दिवंगत कृष्णा अर्जुन घोळा यांचे चिरंजीव असून वडिलांचे राजकारण व समाजकारण अमित घोळा यांनी जवळून पाहिले आहे। कृष्णाजी घोळा हे रानशेत गावचे सरपंच ते डहाणू पंचायत समिती सभापती, डहाणू विधानसभेचे आमदार असे 3 वेळा आमदारकी भूषवणारे कृष्णाजी घोळा यांचे ते चिरंजीव आहेत। विधानसभा विभाजनामुळे डहाणू विधानसभा 2009 ला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजाराम ओझरे यांच्यासमोर पराभूत झाले, कारण डहाणू विधानसभा लालबावटा या पक्षाचा बालेकिल्ला होता। त्यामध्ये तलासरी तालुका नव्याने सामील झाला होता। 2014च्या निवडणुकीसाठी कृष्णाजी घोळा यांनी जोरात तयारी केली, जनसंपर्क जोरात वाढवला, लोकांचे कामं फोनवरती करून घ्यायचे। त्यामुळे आजही कृष्णाजी घोळा यांचे लोकांमध्ये आदराचे स्थान आहे। 2014ची निवडणुकीकरिता कृष्णाजी घोळांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि 2014ची निवडणूक दिग्गज नेते राजेंद्र गावित यांना धोबीपछाड करून 2014ची निवडणूक जिंकली। 2014 ते 2015 अशा 13-14 महिन्यामध्ये उत्तम राजकारण केले आणि उत्तम समाजसेवा करून आपला कामाचा ठसा उमटवला। शिवसेना पक्ष वाढवला, परंतु काळाने घात घातला आणि कृष्णाजी घोळा यांचे हृदयविकाराने झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला। पुन्हा पोटनिवडणूक जाहीर झाली आणि 2016 मध्ये सहानुभूती म्हणून अमित कृष्णाजी घोळा यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि अमित कृष्णाजी घोळा निवडून आले। अमित घोळा हे नौका राजकारणात होता, त्यामुळे त्यांना शिकण्यास 3 वर्ष झाली, परंतु अमित घोळा यांचा स्वभाव मनमिळावू, लोकांशी संपर्क ठेवणे, उत्तम कामं करणे असे त्यांची ओळख आहे। आज पुन्हा अमित घोळा यांची गरज आहे, म्हणून भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळंच राजकारणाला सुरुवात केली आहे। द पोलीस न्यूज करिता रिपोर्टर माधव तल्ला।